रेणुका या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे भारतातल्या कोरोना बाधितांचा आकडा काय आहे त्याच्याबद्दलती आणि त्याच्यामध्ये गेल्या 24 तासात किती रुग्ण वाढले त्याबद्दलचा हा आकडा आपण बघणार आहोत. तब्बल 1,26,789 नव्या रुग्णांची नोंद झाल्याचं कळतंय. 59,258 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. दुर्दैवाची बाब म्हणजे 685 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं कळतंय. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी. अधिक तपशील घेऊयात. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आपण बघतोय दिवसेंदिवस हा आकडा वाढत चाललेला दिसतोय हा कोरोनाचा, आणि आजच पंतप्रधान देखील या सगळ्या परिस्थितीचा आढावाही घेणार आहेत. महत्वाचं म्हणजे जर बघितलं गेल्या 24 तासातली जी आकडेवारी जर बघितली आपण, तर ही आकडेवारी अतिशय धक्कादायक आहे. 1,26,789 हे गेल्या 24 तासात नवीन रुग्ण आलेले आहे. ही आतापर्यंतच्या म्हणजे साधारणतः 1.5 वर्षातली ही सगळ्यात मोठी आकडेवारी आहे. आणि जर मृत्यूंची संख्या बघितली तर 685 लोकांचा मृत्यू झालेला आहे. जर बघितलं आपण 9 कोटीपेक्षा जास्त लोकांचं लसीकरण आतापर्यंत झालेलं आहे. आणि जर गेल्या 24 तासात जर लसीकरण बघितलं आपण तर 29,79,292 लोकांचं लसीकरण झालेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं तर जो सकारात्मक दर जो आहे तो 10.24 आहे. याचा अर्थ असा होतो की धोका अजून वाढत आहे. आणि ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लस घेतल्याचा उल्लेख देखील आपण केला, यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरची काळजी घेण्याची गरज आहे असंही आज आणि केंद्र सरकार स्पष्ट करणार आहे. धन्यवाद या माहितीबद्दल प्रशांत. आपण बघतोय की 685 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. भारतात एकीकडे हा कोरोनाचा धोका वाढतोय आणि एका दिवसात किती मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येत वाढ होतीये हे देखील आपण आता बघितलं. आणि भारतातल्या आकडेवारीनंतर पुढची बातमी आता बघणार आहोत. राज्यातली महत्त्वाची सचिन वाझे प्रकरणासंदर्भातली आत्ताच्या क्षणाची एक मोठी बातमी. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी नव्यानं ज्यांनी पदभार स्वीकारलाय ते गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सचिन वाझे संदर्भात सविस्तर रिपोर्ट सादर केलाय. आणि यामध्ये हे स्पष्ट म्हटलेलं आहे की वाझे थेट तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना रिपोर्ट करत होता आणि परमबीर यांनी वाझेला विशेषाधिकार दिले होते. इतकंच नाही तर वाझेला सीआययूचा प्रमुख बनवण्याबद्दल गुन्हे शाखेचे संयुक्त मिलिंद भारंबे यांनी हरकत घेतली होती. पण त्याकडे देखील कानाडोळा करत परमबीर सिंग यांनी वाझेला प्रमुखपदी नेमलं होतं असं या अहवालात स्पष्ट झाल्याचं आता समोर येत आहे. त्यामुळे आत्ताची क्षणाची महत्त्वाची बातमी. आणि पोलीस आयुक्तांनी हा अहवाल गृहमंत्र्यांकडे आता सुपूर्द केलेला आहे. त्यामुळे यातले आणखीन तपशील देखील आपण बघणार आहोत. वळसे पाटील यांना हा रिपोर्ट आता सादर करण्यात आलाय. वाझेला कशा रीतीनं विशेषाधिकार देण्यात आले होते त्याचा उल्लेख देखील या रिपोर्टमध्ये सध्या पाहायला मिळतोय. वाझेचं वर्तन बेशिस्तीचं होतं असं देखील या रिपोर्टमध्ये आता स्पष्ट दिसतंय. यातले काही ठराविक आणि महत्त्वाचे मुद्दे देखील आपण सविस्तर बघणार आहोत. या अहवालातले काही प्रमुख मुद्दे आणि त्याच्याविषयीचे आणखीन तपशील आपण बघणार आहोत. पहिला मुद्दा, परमबीर सिंग यांनी पुढाकार घेऊन वाझेची नियुक्ती केली. दुसरा मुद्दा, परमबीर यांनी स्वतः वाझेला पोलीस खात्यात घेतलं. तिसरा मुद्दा, खात्यात सामावून घेतल्यानंतर वाझेला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात होती. आणखीन एक मुद्दा, हाय प्रोफाईल प्रकरणांचा तपास वाझेकडे दिला जात होता. सचिन वाझेंची वर्तणूक ही बेशिस्त होती, तरीही वाझेला क्राईम इंटेलिजन्स युनिट अर्थात सीआययूचं प्रमुख पद देण्यात आलं. मुद्दा असा उपस्थित होतो की वरिष्ठ पोलीस अधिकारी असतानाही वाझेची वर्णी का? वाझेकडून सरकारी वाहनांऐवजी आलिशान वाहनांचा वापर केला जात होता. सीपी ऑफिसमध्ये येणाऱ्या एकाही गाडीची नोंद नव्हती असं देखील या अहवालात म्हणण्यात आलंय. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, परमबीर सिंग यांचा एकीकडे लेटर बॉम्ब आणि त्याच्यामुळे खळबळ उडालेली होती. आणि त्या दरम्यान आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे आत्ताचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आत्ता ज्यांनी पदभार स्वीकारलाय ते गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना वाझे संदर्भात एक रिपोर्ट सादर केलाय. आणि त्यामध्ये या सगळ्या मुद्द्यांचा उल्लेख आहे. सचिन वाझे संदर्भातल्या या सगळ्या मुद्द्यांचा उल्लेख या रिपोर्टमध्ये करण्यात आलेला आहे. एकीकडे आपल्याला माहिती आहे सुप्रीम कोर्टात आज अनिल देशमुख यांनी जी याचिका दाखल केली आहे त्याच्याबद्दल देखील सुनावणी अपेक्षित आहे. आणि त्याच दरम्यान वाझे परमबीर सिंग यांनाच कशा रीतीनं थेट रिपोर्ट करत होता ते देखील या अहवालातून आता समोर येत आहे. अहवालातले काही महत्त्वाचे मुद्दे देखील आता आपण बघितलेले आहेत. त्यामुळे प्रश्न उपस्थित असा होतोय की वरिष्ठ पोलीस अधिकारी असताना देखील वाझेची वर्णी का तिथे लावण्यात आलेली होती?
आपल्याला माहिती आहे की वाझे प्रकरणानंतर त्याच्याकडे असलेल्या गाड्यांचा उल्लेख आपण वारंवार बघतो आणि ती यादी वाढत चाललेली आहे. एकीकडे हा शोध तपास सतत सुरू आहे, पण वाझेकडून सरकारी वाहनांऐवजी या आलिशान वाहनांचा वापर का केला जात होता असा देखील मुद्दा यामुळे उपस्थित होतोय. त्या दरम्यान या ऑफिसमध्ये येताना म्हणजे पोलीस कमिशनर जे आयुक्त होते त्यांच्या ऑफिसमध्ये येताना एकाही गाडीची नोंद का नव्हती असा देखील मुद्दा यात उपस्थित होतोय. परमबीर सिंग यांनी पुढाकार घेऊन वाझेची नियुक्ती केली होती असं देखील या अहवालात म्हणण्यात आलंय. अजित मांढरेंकडे अधिक माहितीसाठी जाणार आहोत. अजित, आपण एकीकडे बघतोय आज महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टात अपेक्षित आहे आणि त्याच दरम्यान परमबीर सिंग यांच्यावरच ताशेरे ओढणारं किंवा तसाच अहवाल अहवालातले काही महत्त्वाचे मुद्दे सध्या आपण बघतोय. काय अधिकवार आणि तपशिलानं सांगता येईल या सगळ्या केसबद्दल? रेणुका, जर आपण हा संपूर्ण अहवाल पाहिला तर या अहवालामध्ये गृह विभागाने सचिन वाझे याचं संपूर्ण जून 2020 पासून जो मुंबई पोलीस आयुक्त दलामध्ये त्याची नियुक्ती झाली होती तेव्हापासून ते त्याची अटक होईपर्यंत त्याचं नेमकं वागणूक कशी होती, तो कोणाकोणाला रिपोर्टिंग करायचा, प्रोटोकॉलनुसार त्याचे बॉसेस कोण आहेत, या सर्व जे व्यक्ती होते सर्वांची चौकशी किंवा सर्वांचा जबाब जो आहे तो हेमंत नगराळे जे आता मुंबई पोलीस आयुक्त आहेत त्यांनी घेतला होता आणि तो गृह विभागाला त्या ठिकाणी सोपवण्यात आला होता. यामध्ये आपण जर पाहिलं तर स्पष्टपणे त्यामध्ये म्हटलंय की पोलीस आयुक्त गुन्हे म्हणजे मिलिंद भारंबे यांनी फोनवरून सांगितलं होतं की त्यांची या सचिन वाझेच्या नियुक्तीला विरोध होता. त्याची नियुक्ती केल्यानंतर मुंबई क्राईम ब्रांचमध्ये सीआययू मध्ये त्याची नियुक्ती केली गेली आणि सीआययू या पदावरती एक पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त केला जातो. मात्र सचिन वाझे एपीए असताना देखील परमबीर सिंग यांच्या मौखिक म्हणजे आदेशान्वये मिलिंद भारंबे यांना सचिन वाझेची नियुक्ती करावी लागली. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर त्याला व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट मिळत होती. तो अतिशय बेशिस्त सगळ्यांची वागत होता. म्हणजे कुठेतरी सचिन वाझे इतका मोठा अधिकारी किंवा प्रमुख अधिकारी म्हणून वावरत होता, पण त्याची पोस्ट जी होती ती एपीए होतं. पण तो थेट जॉईंट सीपी किंवा डीसीपी यांना देखील जुमानत नव्हता. याचं उदाहरण म्हणजे तुम्हाला एक सांगतो, 25 फेब्रुवारीच्या रात्री ज्यावेळी कारमार्ग रोडवरती स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली त्यावेळी एटीएसचे म्हणजे महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाचे त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी जे आहेत शिवदीप लांडे हे त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी ती गाडी कुठे असं विचारलं असं त्यांना नीट उत्तर दिली गेली नाही. त्यानंतर गिरगाव चौपाटी इथं ती गाडी आहे असं सांगण्यात आलं म्हणून सुदीप लांडे गिरगाव चौपाटीला गेले. तर तिथे गिरगाव चौपाटी चौकीमध्ये एक ऍडिशनल सीपी, एक डीसीपी आणि सचिन वाझे हे तिघं सँडविच खात बसले होते. त्यावेळी सुदीप लांडे तिथे आले. त्यांनी त्या ऍडिशनल सीपीना विचारलं की ही गाडी जी आहे ती गाडी कुठे आहे, वरिष्ठ मला विचारत आहेत, मला त्यांना त्यांच्याबद्दल माहिती द्यायची आहे. तर त्यांनी त्या डीसीपींकडे पाहिलं, डीसीपींना विचारलं पुन्हा, त्या डीसीपींनी सचिन वाझेकडे पाहिलं की गाडी नेमकी कुठे आहे. तर 3 वेळा विचारून देखील म्हणजे एकदा एका एवढ्या आयजी लेवलच्या व्यक्तीनं विचारून म्हणजे एपीआय आणि आयजी ही सरळ सरळ एक म्हणजे 1 आणि 10 नंबरची पोस्ट आहे अशा पद्धतीची हे आहे. पण इतक्या मोठ्या व्यक्तीला देखील सचिन वाझे उत्तर देत नव्हता. मग त्यावेळी सुदीप लांडे यांनी 4 वेळा विचारलं असतं तर म्हणजे सचिन वाझे यांनी त्यांना सांगितलं की ती गाडी येलो गेटला आहे. पण त्याच्या आधीचा किस्सा म्हणजे सचिन वाझेने एका आयजी लेवलच्या अधिकाऱ्याला उठवून सल्यूट देखील केला नव्हता किंवा त्याला त्याच्यासमोर उभा देखील राहिला नव्हता. म्हणजे इतका सचिन वाझे अशा पद्धतीने का वागत होता किंवा सचिन वाझेचं असं वागण्यामागचं कारण काय होतं, त्याला कोणाचा बरदास्त होता? फक्त परमबीर सिंग हे सचिन वाझेचे गॉडफादर होते का आणखीन सचिन वाझेचा गॉडफादर कोण होता? जेणेकरून सचिन वाझे इतक्या मगरूरपणे किंवा इतक्या पद्धतीने वागत होता असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. ते शब्द जे आहेत की सचिन वाझे इतक्या वेगळ्या पद्धतीने वागायचा की तो स्वतः एक पोलीस कमिशनर आहे किंवा तो स्वतः एक मोठा अधिकारी आहे किंवा तो स्वतः सगळं मुंबई पोलीस दल चालवतोय, तो खूप मगरूर आहे. ही वाक्य मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आहेत जी नाव न घेण्याच्या अटीवर त्यांनी आमच्यासमोर वापरली होती. एक ऑफ द रेकॉर्ड चर्चा केली होती. म्हणजे कुठेतरी हा जो अहवाल संपूर्ण आपण जर हो. पाहिला त्याच्यामध्ये ज्या गोष्टी नमूद केल्या गेलेल्या आहेत ते अधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. त्याचबरोबर सचिन वाझेने त्यांना दिलेली वागणूक त्याच्या या संदर्भात सचिन वाझेशी असलेली नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे या अहवालाच्या माध्यमातून असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अजित, रेणुका, या जसं आता तू उल्लेख केला होतास या अहवालाचा ज्याच्यामध्ये तू म्हणतोयस की कशा रीतीने या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं होतं, म्हणजे एक प्रकारे परमबीर सिंग आणखीन अडचणीत येताना दिसतात असं म्हणता येईल, कारण याच्यातले जे काही मुद्दे आहेत ते निश्चितच त्यांना अडचणीकडे घेऊन जाणारे तसेच दिसत आहेत असं वाटतं.
अगदी बरोबर आहे. हे सगळं अडचणीत आणणारच आहे. जर आपण पाहिलं तर आता 2 गोष्टी झालेल्या आहेत. एक तर परमबीर सिंग यांचा पहिला लेटर बॉम्ब आला. तर लेटर बॉम्ब नंतर गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. आता सचिन वाझेचा लेटर बॉम्ब आलेला आहे. त्यांनी थेट अनिल परब यांच्यावरती त्या ठिकाणी आरोप केलेले आहेत. तर दुसरीकडे जे मुंबई पोलीस दलातले अधिकारी आहेत ते सगळे अधिकारी म्हणजे परमबीर सिंग यांच्या कारकिर्दीमध्ये मुंबई पोलीस दलामध्ये जे पोलीस अधिकारी होते किंवा आहेत या सगळ्यांनी परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्या विरोधामध्ये अहवालामध्ये स्पष्टपणे सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. म्हणजे या दोघांच्या विरोधामध्ये सगळं आता हे सगळं जे वातावरण आहे ते सध्या दिसतंय. कारण का ह्यांनी त्यावेळेच्या अधिकाऱ्यांना वागणूक दिली. हम्म. त्यांना ज्या पद्धतीने अनेक ठिकाणी गोवण्याचा प्रयत्न केला, कुठल्याही पद्धतीने जुमानलं नाही, कुठल्या पद्धतीने त्यांना रिपोर्टिंग केली नाही. कुठल्या अनेक मोठी अशी प्रकरणं, हाय प्रोफाईल प्रकरणं आहेत. ज्या प्रकरणामध्ये जॉईंट सीपी लेवलच्या व्यक्तींना बाजूला ठेवलं गेलं, त्यांना अपमानित वागणूक दिली गेली. असे शेवटी सगळेच मुद्दे डिक्टेटर यामध्ये उपस्थित होत आहेत. अजित, अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की या प्रकरणाला वेगळी दिशा मिळताना दिसते अशासाठी की परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होताना दिसते. अधिक बोलणार आहोत. भाजपचे नेते अतुल भातखळकर आता आपल्या सोबत आहेत. अतुलजी, आपण बघतोय की हा जो अहवाल आता समोर येतोय आणि या अहवालात कोणकोणते मुद्दे मांडलेले आहेत आपण बघतोय, यावर आपली पहिली प्रतिक्रिया. नाही, पहिली गोष्ट राज्य सरकारला फार उशिरा जाग आलेली आहे की परमवीर सिंग असं चुकीच्या पद्धतीने वागत होते हे वारंवार आम्ही सांगत होतो. तेव्हा राज्य सरकार झोपलेलं होतं. अर्थात देर आहे दुरुस्त आहे, पण राज्य सरकारचं याच्या मागचं इंटेन्शन काय आहे? परमवीर सिंगांनी पत्र पाठवल्यानंतर, पिटिशन केल्यानंतर हे सगळे राज्य सरकार उद्योग करत आहे. हरकत काही नाही, याची परमवीर सिंगांची पण जरूर चौकशी झाली पाहिजे. काल NIA मध्ये पण त्यांची चौकशी झाली. पण जर का API सचिन वाझे थेट CP ला भेटत होता हे चूक असेल, तर हाच API वाझे परमवीर सिंगांच्या बरोबर ब्रीफिंगला थेट मुख्यमंत्र्यांकडे जायचा. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं होतं का नव्हतं? याच API वाझेचं समर्थन, जो एक असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आहे त्याचं समर्थन मुख्यमंत्र्यांनी केलं ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस. हे योग्य का अयोग्य याचं पण उत्तर दिलं पाहिजे. आणि त्यामुळे परमवीर सिंग यांची चौकशी झालीच पाहिजे. पण याच्या मुळाशी राजकीय शक्ती कोण आहेत याची पण चौकशी झाली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. पण तुम्हाला असं वाटतं की एकीकडे सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे, म्हणजे तिकडे काय घडामोडी घडतात त्याकडे आपलं लक्ष असणारच आहे. या केसमध्ये अनिल देशमुखांनी जी याचिका केली होती त्या दरम्यान तुम्हाला असं वाटतं की या रिपोर्टमध्ये जो स्वतः पोलीस आयुक्तांनी आत्ताच्या गृहमंत्र्यांना दिले, तुम्हाला असं वाटतं की यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखीन वाढ होताना दिसते? परमवीर सिंग यांच्या अडचणीमध्ये तर खरं पूर्वीच वाढ व्हायला पाहिजे होती ना, की सर्व्हिंग DG अशा पद्धतीने पत्र लिहितो, पिटिशन करतो, तरी राज्य सरकार त्यांच्या निलंबनाची पण साधी शिफारस करत नाही. का करत नाहीयेत मुख्यमंत्री? तुम्हाला असं वाटतं हा अहवाल आधी द्यायला हवा होता? कारण मुख्यमंत्र्यांचं घोंगडं परमवीर सिंगच्या याच्यात अडकलेलं आहे. शिवसेनेचंही घोंगडं अडकलंय आणि राष्ट्रवादीचंही घोंगडं अडकलेलं आहे. आणि त्यामुळे परमवीर सिंगच्या विरोधात जायला हे राज्य सरकार तयारच नाहीये. मग आत्ताच त्यांनी असं का केलं असेल? म्हणजे आत्ताच, म्हणजे हे जे टायमिंग आहे, जो रिपोर्ट काल गृहमंत्र्यांना सादर करण्यात आला त्याच्या टायमिंग बद्दल तुम्हाला काय म्हणावं असं वाटतंय? माझं मी सुरुवातीलाच म्हटलं की खूप उशीर झालेला आहे या गोष्टीला, त्यांच्या टायमिंगला वगैरे. मी याच्याकडे राजकीय दृष्टीने बघतच नाहीये. मी एक जनप्रतिनिधी म्हणा किंवा एक सामान्य नागरिक म्हणून म्हणा, या दृष्टीनेच मी बघतोय की सर्व्हिंग CP हा आरोप करतो गृहमंत्र्यावर, तरी मुख्यमंत्री काही बोलत नाही. आम्ही त्या API वाझेवर विधानसभेत आरोप केले तर मुख्यमंत्री तो म्हणतात लादेल आहे का तो, त्याचं समर्थन करतात. आणि त्यामुळे परमवीर सिंगांच्या अडचणीत वाढ झाली असेल ती आणखीन झाली पाहिजे, आमचं काही त्याला ऑब्जेक्शन नाही. ज्याने ज्याने चुका केल्या त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. पण परमवीर सिंग आणि API वाझेच्या मागे राजकीय शक्ती कोण होत्या? त्या मंत्रालयात 6व्या मजल्यावर बसलेल्या आहेत. ते तिकडे जात नाहीत हा सोडून द्या तुम्ही 9 महिने. आणि त्याच्यामुळे त्या शक्तींपर्यंत हे प्रकरण जाईल आणि ते गेलं पाहिजे. कारण राजकीय वरदस्त असल्याशिवाय मुंबईचा CP किंवा एखादा API लेव्हलचा सामान्य अधिकारी असे उद्योग करू शकत नाही. आणि त्यामुळे हे पण शोधून काढलं पाहिजे.
धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघतोय परमबीर सिंग यांनी पुढाकार घेऊन वाझेची नियुक्ती केली होती आणि परमबीर यांनी स्वतः वाझेला पोलीस खात्यात घेतलं होतं असे या अहवालात म्हणण्यात आलेले आहे. आपण बघतोय ज्या रिपोर्टविषयी आता आपण बोलतोय तो रिपोर्ट आहे आत्ताचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृहमंत्र्यांना सादर केलेला हा रिपोर्ट आणि त्यामध्ये ज्या अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता, ज्या अधिकाऱ्यांनी हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत, हे सगळे मुद्दे या अहवालामध्ये मांडण्यात आलेले आहेत. आपण बघतोय वाझेच्या गाड्यांची नोंदही नसायची, हाय प्रोफाईल प्रकरणांचा तपासही सचिन वाझेकडे दिला जात होता. आणि नंतर पण थेट जातोय शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या संवाद साधतात. दिन से सुबह से रात तक यही काम चलता है कुछ लोगों का, लेकिन उससे सरकार अस्थिर नहीं होगी. अस्थिर करने वाले लोगों का असली चेहरा सामने आ रहा है. कोई एक व्यक्ति, कोई एक आरोपी, एक ये नया एक फैशन या नया एक शगुफा शुरू हो गया है. जेल में जो लोग बैठे हैं उनके पास से कुछ चिट्ठियां लिख कर लेते हैं और उछाल कर सरकार के खिलाफ आवाज़ बनाते हैं कुछ लोग. ऐसा होगा तो जेल में और भी बहुत लोग हैं, उनसे भी बहुत कुछ लिखा जा सकता है. तो आपको बताता हूँ, कोई सीबीआई के लॉकअप में है, कोई एनआई के है, कोई और किसी के है, ईडी के लॉकअप में है. इस प्रकार की गंदी राजनीति इस राज्य में या इस देश में पहले कभी नहीं हुई. बीजेपी के अनिल परब का नाम कल आया है, अजित दादा पवार जी का नाम आया है, अनिल देशमुख का नाम लिया है. कौन ले रहा है? जो व्यक्ति एक ऐसे जघन्य अपराध में लॉकअप में है, उससे लिखवा कर लिया जाता है और उसके एविडेंस बनाकर सामने लाया जाता है. ये राजनीतिक षड्यंत्र है. अनिल परब जी को मैं पहचानता हूँ. इस प्रकार के कामों में वो कभी लिप्त नहीं होता. कोई भी शिवसैनिक बाला साहेब ठाकरे की झूठी शपथ नहीं ले सकता. मैं इतना ही कह सकता हूँ. कल उसने बाला साहेब ठाकरे जी की शपथ लेकर कहा है कि मैं ये गंदा काम नहीं किया और मेरा ये शपथ जो लिया है अनिल परब ने, उसका ऊपर विश्वास है. सर मराठी सांगा, अनिल परब यांचं नाव सचिन वाझे यांच्या स्टेटमेंटमध्ये आलेलं आहे. कट कारस्थान होत आहे का? कट कारस्थान केंद्राकडून केले जाते 3 यंत्रणा. आपका हो गया अभी आपका हो गया, हिंदी हो गया है. अब आप मुझे बोलिए क्या है. 3 यंत्रणा सर राज्यामध्ये येत आहेत, तपास करतायत. काल सचिन वाझे यांच्या स्टेटमेंटमध्ये अनिल परब यांचं सुद्धा नाव आलं. हे पत्र लिहिलं होतं, ते व्हायरल झालं. राष्ट्रीय तपास एजन्सी ज्याला म्हणतो आपण, सगळ्यात त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष लाल गालीचे अंतरते, रेड कार्पेट्स. हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या सरकारला जर कोणी अशा प्रकारे कोंडीत पकडून सरकार अस्थिर करण्यासाठी अशा प्रकारचे डावपेच या पद्धतीने करत असेल तर ते यशस्वी होणार नाही. हे तुम्ही आधी समजून घ्या. काल अजून एक पत्र आलं. एका पत्रलेखकाने एक पत्र लिहिलं आहे. एनआयएच्या हाती पत्र आहे. बरे पत्रलेखक कोण आहेत? तर ते एनआयएच्या लॉकअपमध्ये. अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या संपूर्ण इतिहासामध्ये राजकीय कधी घडलं नव्हतं. की फक्त कॅरेक्टर असोसिएशन करायचं, त्यासाठी अनेक यंत्रणांचा वापर करायचा, आपल्या राजकीय पक्षाचे IT सेल्स वापरायचे, लॉकअपमधल्या आरोपींना पकडायचं, त्यांच्याकडून काही वदवून घ्यायचं. असं अनेकांच्या बाबतीत होत आहे. अनिल परब, अजितदादा पवार आणि अनिल देशमुख यांच्या संदर्भातलं एक पत्र काल समोर आलं. त्या पत्राची सत्यता काय आहे हे कोणी सांगू शकत नाही. ते पत्र लिहिणारा व्यक्ती किती प्रतिष्ठित किंवा संत महात्म्य आहेत याच्याविषयी विरोधी पक्षाने एकदा स्पष्ट करावं. जेलमध्ये इतरसुद्धा काही व्यक्ती असतात आणि त्यासुद्धा अशा प्रकारचे पत्र लिहून तुम्हाला अडचणीत आणू शकतात, ते लक्षात घ्या. त्याच्यामुळे राजकारण करण्याची पद्धत नाही. अनिल परब यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन काल काही गोष्टी स्पष्ट केल्या. मी इतकंच मानतो, खरा शिवसैनिक, कडवट शिवसैनिक हा दुसरं काही करेल, बरं का, तो काही करेल, पण बाळासाहेब ठाकरे यांची खोटी शपथ घेऊन तो कधी काही करणार नाही. यंत्रणांचा वापर होतोय का? यंत्रणा भाजपच्या दबावाखाली काम करतायत. आता हे मी कशा करता सांगायला पाहिजे, हे तुम्हालाही माहिती आहे. झारखंडच्या बाबतीत काय चाललं आहे, पश्चिम बंगालच्या बाबतीत काय चाललं आहे आणि महाराष्ट्राच्या बाबतीत काय चाललं आहे.
पण महाराष्ट्रामध्ये या प्रकारचं दबावाचं राजकारण यशस्वी होणार नाही आणि सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. प्रत्येक परिस्थितीशी आणि संकटाशी आम्ही बेडरपणे सामना करू आणि संकट परतवून लावू. सर, एक शेवटचा प्रश्न कोरोनाबाबतचा. लवकरच एका मोठ्या नेत्याचा पुन्हा राजीनामा बघायला मिळेल असं देखील भाजपकडून सांगितलं जातं आणि संध्याकाळी अशा पद्धतीचं पत्र येतं. ह्याच्यातून बऱ्याच गोष्टी उघड होतात की कोण कोणाच्या हातात हात घालून काम करत आहे हे स्पष्ट होत आहे. पण तुम्ही अशा प्रकारचं किती अडथळे निर्माण करा, किती खोटे पुरावे आणि खोटे असे पर्वत उभे करा, आम्ही ते भेदून पुढे जाऊ. सर, मॅच फिक्सिंग करणाऱ्यांबद्दल शिवसेना संजय राऊत यांनी आता पत्रकारांशी संवाद साधला आणि ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की सचिन वाझेनं लिहिलेल्या पत्रात अनिल परब यांच्यावर आरोप केल्याचं म्हटलं जात होतं, पण हे सगळं गलिच्छ राजकारण सुरू आहे आणि एखादा कडवट शिवसैनिक कधीही बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाही, खोटी शपथ घेऊन बोलणार नाही असं म्हणत त्यांनी अनिल परब यांनी काल जी भूमिका घेतली होती त्याचं समर्थन केलं. पण त्याचबरोबर पत्र लिहिणारा कोणी संत होता का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. आपल्याला माहिती कालच अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि नार्को टेस्टला देखील सामोरं जाण्यासाठी आपण तयार असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं. बाळासाहेबांची मी शपथ घेतोय, मुलींची शपथ घेतोय आणि मी खोटं बोलत नाही असं देखील त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलेलं होतं. त्याचबरोबर हल्ली जेलमधून चिठ्ठ्या लिहिल्या जात आहेत असा देखील उल्लेख आता संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केलाय. चिठ्ठ्या लिहिण्याचा हा नवीन प्रकार आहे असा देखील टोला त्यांनी विरोधकांना लगावलेला आहे. त्यामुळे अनिल परब यांच्यावर हे खोटे आरोप केले जात आहेत असं देखील त्यांनी आता म्हटलंय. संजय राऊत यांनी आता काही वेळापूर्वीच पत्रकारांशी संवाद साधला. पुढची बातमी आपण बघणार आहोत सचिन वाझे प्रकरणातली एक मोठी बातमी आणि त्याचा अधिक तपशील आपण बघणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. विवेक, काही वेळापूर्वी आपण अजितकडून देखील या संदर्भातले आणखीन काही डिटेल्स घेतलेले होते. या सगळ्या प्रकरणामुळे म्हणजे जे डिटेल्स आता समोर येत आहेत या अहवालातले, असं वाटतं की परमबीर सिंग यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसते. त्या अहवालाचा जर सार पहिला एका वेळेत जर सांगायचं असेल तर सचिन वाझे यांची पाठराखण तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग करत होते असंच म्हणता येईल. परमबीर सिंग यांनी जो लेटर बॉम्ब फोडला त्यानंतर राज्य सरकार मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेलं आहे. आपण सचिन वाझे यांनी जे काही काम CIAमध्ये केलं त्याला ते थेट रिपोर्टिंग पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना करत होते असं या अहवालाचं म्हणणं आहे. 24 मार्चला राज्याच्या गृह विभागानं मुंबई पोलीस आयुक्तांना हे सांगितलं होतं की तुम्ही या सगळ्या संदर्भातला अहवाल तयार करा. क्राईम ब्रांचचे जॉईंट CP मिलिंद भारांबी यांनी अहवाल तयार केला आणि तो 30 मार्चला ACS होम यांना दिलेला आहे. तो मुंबई पोलीस आयुक्तांनी ACS होम यांना दिलेला आहे आणि त्यात मुळात वाझे यांची नियुक्ती कशी झाली, त्यावेळेस ते काम करताना त्यांच्या कामाची पद्धत काय होती, आक्षेप काय होते, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्यांनी म्हटलं की गेल्या वर्षी जवळपास 27 जणांना कोविडमुळे पुन्हा एकदा सेवेत घेण्यात आलं होतं, त्यात वाझे देखील होते. वाझे यांची सुरुवातीला एका नॉन एक्झिक्युटिव्हमध्ये आर्म्स डिव्हिजनमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 8 जून 2020ला वाझे यांची नियुक्ती पोलीस एस्टॅब्लिशमेंट बोर्डच्या मीटिंगमध्ये CIAमध्ये करण्यात आली. त्यांच्याकडे ते प्रभारी पद देण्यात आलं होतं. खरं तर पोलीस इन्स्पेक्टर ह्या दर्जाचा अधिकारी त्याचा प्रमुख असतो, मात्र एक रँक ज्युनियर असून देखील वाझे यांना हे पद देण्यात आलं होतं. आणि या सगळ्या युनिटचे जे कोणी अधिकारी असतील त्यांच्याबद्दलच्या नियुक्ती, त्यांच्याबद्दलचं सगळं कामकाज हे आपण बघू असं देखील पोलीस आयुक्तांनी थेट क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं. इतकंच नाही तर सचिन वाझे यांच्या टीममधले त्यांचे जे काही टीम मेंबर होते ते देखील थेटपणे कुठल्याही क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना रिपोर्ट करत नव्हते. वाझे हे थेटपणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना रिपोर्ट करायचे अशी देखील माहिती याच्यात आहे. कुठं इलिगल ॲक्टिव्हिटीज चालली असतील तिथं रेड करायचे आहेत, कुणाला अरेस्ट करायची आहे, या संदर्भातले सगळे डिरेक्शन्स हे थेट परमबीर सिंग यांच्याकडून सचिन वाझे यांना दिले जायचे असं देखील सांगण्यात आलं होतं. आणि असे सगळे मुद्दे या रिपोर्टमध्ये आहेत. आपण बघतोय की नगरा यांनी हा अहवाल आता दिलीप वळसे पाटील यांनी आता सादर केलाय. बघूयात आजच्या दिवसभरात यावर आणखीन काही प्रतिक्रिया मिळतात का. धन्यवाद विवेक या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. परमबीर सिंग यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसते आहे. एका ब्रेक नंतर इतरही बातम्यांसह पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मोठ्या घडामोडी राज्यात घडल्या, पण या पत्रावर आता आणखीन सवालही उपस्थित होत आहेत आणि त्यातले काही मुद्दे यानंतर आपण बघणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा हा की परमबीर यांचे गृहमंत्र्यांवर एक गंभीर आरोप आहेत. वाझेचा म्हणजे सचिन वाझेचा स्फोटक टोण्याप्रकरणी
हस्तक्षेप असल्याचं यात समोर आलं. त्याच वाझेला घेण्यासाठी हा आग्रह का होता? 6 आयुक्तांचा विरोध असताना देखील वाझेची नियुक्ती का करण्यात आली? वाझे फक्त परमबीर यांनाच रिपोर्टिंग का करत होता? वाझेचे कारनामे परमबीर यांना माहीत नव्हते का? वाझेचा पोलीस दलातील नेमका गॉडफादर कोण? वाझे कुणाच्या आशीर्वादानं हे कृत्य करत गेला? परमबीर यांच्या त्या पत्रावर संशय का व्यक्त करण्यात आला नाही? आधीच परमबीर यांनी या सर्व बाबी समोर आणल्या का नाहीत असा देखील प्रश्न यातून उपस्थित होतोय. यानंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बघणार आहोत ज्या अहवालामुळे परमबीर सिंग यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत त्या अहवालात नेमकं काय म्हणण्यात आलंय ते देखील आता आपण सविस्तर बघणार आहोत. परमबीर सिंग यांनी पुढाकार घेऊन वाझेची नियुक्ती केली. परमबीर यांनी स्वतः वाझेला पोलीस खात्यात घेतलं. खात्यात सामावून घेतल्यावर वाझेला VIP ट्रीटमेंट देण्यात आली. हाय प्रोफाईल प्रकरणांचा तपास त्याच्याकडे दिला जायचा. त्याची वर्तणूक बेशिस्त होती तरीही वाझेला क्राईम इंटेलिजन्स युनिटचं प्रमुख पद देण्यात आलं. वरिष्ठ पोलीस अधिकारी असतानाही त्याची वर्णी का लागली? वाझेकडून सरकारी वाहनांऐवजी आलिशान वाहनांचा वापर का होत होता? आणि CP ऑफिसमध्ये येणाऱ्या एकाही गाडीची नोंद का नाही असा देखील सवाल या अहवालात उपस्थित करण्यात आला. आणि त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसते आहे. या सगळ्याच मुद्द्यांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतंय. या अहवालातून या सगळ्या गोष्टी समोर आल्यात. इतरही बातम्यांचं येणाऱ्या बुलेटिनमध्ये भेटत राहणार आहोत आणि याबरोबरच बुलेटिनमध्ये थांबतोय पण जाताना एक महत्त्वाचं आवाहन ते म्हणजे मास्क वापरा, सुरक्षित राहा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.